माझा मुलगा हा मतिमंद हे चलत नाही काही न आणि त्याच्यामुळं मला बाहेर त्याला एकटं सोडून जाता येत नाही आणि हे निलेश सोनवणे सरांनी हे खूप चांगलं काही महिलांसाठी काढलं आहे सुविधा आणि मी खूप काही शिकले. यांच्यासारख्याच हजारो महिलांना जनसेवा फाउंडेशनने प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केलं आहे. ह्या प्रशिक्षणामुळं मला आज घरी बसून बरंच काही शिवता येतं आणि पुन्हा माझ्याकडून दररोजचे 500 रुपये होतात आणि त्याच्यामुळे मी घरी बसल्याहून शिवू शकते आणि मुलाला सांभाळू शकते. शिलाई मशीन प्रशिक्षणातून औद्योगिक वसाहत वाळूज येथील कामगार वस्तीत राहणाऱ्या महिला आणि तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्यास निलेश सोनवणे यांनी सुरुवात केली. यासाठी त्यांनी जनसेवा फाउंडेशनची निर्मिती करून गरीब, गरजू, निरक्षर महिलांना शिवणकला, ब्युटी पार्लर, लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केला आहे. आम्ही जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला जनसेवेचा माहीत पडला की माझी मैत्रिणी सांगितलं की तो फॉर्म भरत आहे, शिवण क्लास मोफत क्लास होत आहे. मग आम्ही गेलो तिथं, अंजली मॅडम वगैरे होते. मग ते म्हणे तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. आम्ही फॉर्म वगैरे भरला. मग क्लासला जाऊ लागलो तर मॅडमने आम्हाला चांगल्यापैकी शिकवलं. ड्रेस वगैरे, ब्लाऊज जसं आम्ही सांगितलं आम्हाला असं शिकवा. त्यांनी शिकवलं आम्हाला. शिकल्यानंतर ब्लाऊज येऊ लागले बाहेरचे, थोडेफार पैसे येऊ लागले स्वतःच्या हाताचे, स्वतःचं करू शकतो माणूस. जनसेवे फाउंडेशनकडून आम्हाला शिवण क्लास मोफत शिक्षण भेटलं. तर सरांचे मी आभार मानते आणि त्यासोबत अंजली मॅडमने आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. त्यांचा धन्यवाद. निलेश सोनवणे यांनी सुरुवातीला सैन्य दलात कर्तव्य बजावत देशसेवा केल्यानंतर 2017 साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या खांद्याला खांदा लावून गरुडझेप अकॅडमी, जितो दिल्ली पब्लिक स्कूल येथे काम बघत 2022 साली त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनसेवा फाउंडेशनची निर्मिती केली. अंजली मॅडमने मार्गदर्शन केले खूप. तर आम्ही आता घरी स्वतः शिवू पण शकतो. मी पहिल्यांदा गेले तर मला मशीनसुद्धा चालवता येत नव्हते. तर मग आता मी बाहेरचे ब्लाऊजसुद्धा घेते थोडेफार. हो, फायदा होतो. मी महिन्याला तरी 5-10 हजार रुपये कमवते. जैन सेवा फाउंडेशनचे निलेश सर सोनवणे आणि अंजली देशमुख मॅडम यांचे आभार मानते मी. यांनी खूप मार्गदर्शन केले मला. मला ब्लाऊज शिकवले, ड्रेस शिकवले अंजली देशमुख मॅडमनी आणि मला त्यांनी फ्रीमध्ये शिकवले. जनसेवा आता ही 3 वर्षापासून सुरू झाली. पण आम्हाला असंच एका मैत्रिणीकडून माहिती मिळाली की तिथं क्लासेस वगैरे घेतात आणि ते पण बिना फीस. तर मग आम्ही गेलो आणि तिथं मग अंजली मॅडम यांना भेटलो. तर त्याचे निलेश सोनवणे सर आणि अंजली मॅडम. तर अंजली मॅडममुळे आम्हाला खूप मार्गदर्शन मिळाले. तर मला आधीपासून थोडी शिलाई येत होती. पण आता अंजली मॅडममुळे आणखीच शिलाई यायला लागली आणि ब्लाऊज पण बाहेरची घेऊ शकते मी आणि आणखी पण भरपूर वेगवेगळे प्रकारचे ड्रेस वगैरे ते पण शिवू शकते. तर अंजली मॅडम मला खूप फायदा झाला. माझी मोठ्या पण नाही ना जे खोटं असं म्हणून आहे चांगलं असं ते सांगू तुम्हाला. बघता बघता 5,000 पेक्षा अधिक महिला या जनसेवा फाउंडेशन सोबत जुळल्या आहेत. फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकला, ब्युटी पार्लर, लघु उद्योगाचं प्रशिक्षण देऊन आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय. निलेश सोनवणे सर आणि सुरेश सोनवणे सर यांनी हे प्रशिक्षण सुरू केले होते. जनसेवा मार्फत त्यांनी खूप लेडीजला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले. त्याच्यामध्ये ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी मी जात होते. प्रशिक्षणामार्फत मी 500चे जवळपास लेडीजला प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण घेऊन भरपूर लेडीज स्वतःचे ब्युटी पार्लर आणि स्वतःच्या पायावर उभे राहून ते स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. मी जैन सेवा फाउंडेशनमध्ये 3 महिन्याचा शिवण क्लास व 3 महिन्याचा पार्लर कंप्लीट झालेला आहे. त्यात म्हणजे सहकार्य करणारे म्हणजे निलेश सोनवणे सर आणि सुरेश सोनवणे सर आणि तशा अंजली देशमुख मॅडम यांनी सुद्धा खूप सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांच्याच तर्फे मला पार्लरची पण माहिती भेटलेली आहे. त्यांनी पार्लरचं पण मला असं खूप सारं सांगितलेलं आहे की खूप छान शिकवता. जेव्हा मी स्वतः तिथं गेली तर त्यांनी खूप सुंदर शिक्षण दिलं आणि खूप काही शिकवलं. जैन सेवा फाउंडेशन हे जेव्हा मी पार्लर कंप्लीट केलं तेव्हा मी घरी ओपन केलं. घरी ओपन केल्यामुळे माझा खूप फायदा झाला आणि माझं छान असं पार्लर चालतं.
कमीत कमी रोज मला 300 ते 500 रुपये रोज सुटतो. आणि बाकीचे म्हणजे कस्टमर वगैरे माझे खूप छान आहेत आणि येतात पण. आणि तसंच म्हटलं तर सुरेश सोनवणे सर आणि निलेश सोनवणे सर यांचा पण खूप सपोर्ट आहे. यांनी हे जे शिक्षण दिलं नसतं किंवा ह्या स्कीमा जर काढल्या नसत्या तर हे शक्यच नव्हतं. त्यामुळं त्यांना पण मी मनापासून खूप धन्यवाद करेन. हा काही क्लास आहेत सर्वेच, शिवण क्लास, पार्लर, टायपिंग, ओके, हा मोफत आहे. याचा 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. हा असा क्लास आहे की ज्यांना खूप गरज आहे त्यांच्यासाठी ही स्कीम काढलेली आहे. धन्यवाद. आम्ही जे ब्युटी पार्लरचे क्लासेस आम्हाला निलेश सोनवणे सर आणि सुरेश सोनवणे सर यांच्यातर्फे जनसेवा फाउंडेशनमधून जे फ्री क्लासेस घेतले गेले त्याचा फायदा होतो. आम्ही क्लायंट पण करतो, घरगुती ह्याच्यावर आमचं चालू आहे ते. आणि ज्यांनी आम्हाला शिकवलं ते दीपाली फाळके मॅडम, त्यांचे पण खूप खूप आभार. जनसेवा फाउंडेशनचे पण खूप खूप आभार, निलेश सोनवणे सर आणि सुरेश सोनवणे सर. याबरोबरच कॉम्प्युटर ट्रेनिंग, राशन कार्ड, मतदान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आदींचे शिबिर आयोजित करून अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून दिलाय. तर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी समाज उपयोगी उपक्रम निरंतर राबवले जातात. महिलांच्या सर्वांगीण विकासासह त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहत वाळूज येथील जनसेवा फाउंडेशननं कौशल्य विकास केंद्र सुरू केलं असून याद्वारे महिलांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण दिलं जातं. फाउंडेशनचे उपाध्यक्ष अंजली देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नमस्कार, मी अंजली मंगेश देशमुख. आपण जनसेवा फाउंडेशन हे 22मध्ये नोव्हेंबर 22मध्ये सुरू केलेली संस्था आहे. तब्बल 17 वर्ष सरांनी देशसेवा केली, निलेश सोनवणे सरांनी. आणि असं ठरवलं की चला आता काहीतरी आपण जनतेसाठी काहीतरी काम करायचं आहे. म्हणून सरांनी माझी एक भेट झाली. त्या भेटीने सरांनी मला असे बोलले की आपण काहीतरी दोघां मिळून आपण करायचं जनतेसाठी. तर म्हटलं ठीक आहे, बघू, चला स्टार्ट करायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही जनसेवा फाउंडेशन हे सुरू केलेलं आहे. त्या मार्फत आपण मग सुरुवातीला काय करायचं म्हणून आपण सरांनी हा पूर्ण सेटअप घेतला आहे शिलाई मशीनचा. मग आपण एक क्लासेस चालू करायचे का, तसं माझं घरी काम चालूच होतं आणि माझं सुद्धा बुटीक होतं. म्हटलं ठीक आहे, चला करून बघू कसं वाटतं लोकांना काय. कारण फ्रीमध्ये सगळ्यांना द्यायच्या या सगळ्या गोष्टी असतात. कारण एक जनसेवा म्हणजे आपण काही कोणाकडनं 1 रुपया न घेता निःशुल्कपणे हे काम करतो आहे जनतेसाठी. सुरुवातीला जवळपास 15 दिवस एकच महिला आली होती. कारण फ्री म्हटलं लोकांना त्याची कधी थोडंफार असं वाटायचं आम्हाला काही किंमत राहणार नाही. पण हळूहळू एक एवढं नाव होत गेले की मग 4, 8, 10, एका महिन्यात 100 लेडीज, मग 200, मग जवळपास 500 असे आमचे क्लासेस चालू झाले. आणि बघता बघता अख्खा बजाजनगरला भरपूर आम्ही जवळपास आत्तापर्यंत 3000 महिलाला शिवण क्लासेसचे प्रशिक्षण दिले. आणि त्यामधले जवळपास 1500 महिलाच्या बुटीक आहे आणि त्यांनी घरीसुद्धा स्वतःचे काम चालू केले आहे. आणि त्यांनासुद्धा खूप अभिमान वाटतो की आम्ही काहीतरी करतो बाबा. आणि एवढं चांगलं कार्य आत्तापर्यंत तरी कोणी करू शकत नाही आणि केलेलं पण नाही आहे. आपण 3000 महिलांना शिवण क्लासचं प्रशिक्षण दिले आणि त्यातून 1500च्या महिलांना आपण रोजगार दिला. आत्तापर्यंत बऱ्याचशा महिला आम्हाला येऊन भेटतात, बोलवतात. बुटीक ओपनिंगलासुद्धा आम्ही निलेश सोनवणे सर आणि मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहोत आत्तापर्यंत. आणि राहिला दुसरा बघा, आपण ब्युटी पार्लरचे क्लासेससुद्धा इथे घेतलेले आहे. जवळपास 1000 महिलांना आपण ब्युटी पार्लरचा कोर्स शिकवलेला आहे. त्यामध्ये सुद्धा जवळ 500 महिलांनी स्वतःचे ब्युटी पार्लर टाकलेले आहेत आणि त्यांचा स्वतःचा रोजगार चालू झालेला आहे एक चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यानंतर आपण कम्प्युटरचे पण क्लासेस घेतलेले. 500 महिलांना आपण कम्प्युटर बेसिक कोर्स शिकवलेला आहे आत्तापर्यंत. आपण जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, आभा कार्ड, गोल्डन कार्ड हे जवळपास भरपूर कार्ड 3 वर्षात लोकांना काढून दिले हे निःशुल्कपणे. हे सगळं सोनवणे सरांच्या माध्यमातून आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आहे. आणि आत्ताच नुकत्याच आमच्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत. म्हणता 50 बॅचेस आम्ही स्टार्ट केलेलं आहे. एवढे लोक आमच्याकडे जोडले केलेले आहे आम्हाला जनसेवा फाउंडेशनला. महिला उद्योजकता बॅचेस म्हणून आहे ते. कारण जास्तीत जास्त गव्हर्नमेंटला महिला उद्योजक बनवायचे आहेत. आपण ह्या ज्या बॅचेस घेतलेल्या आत्तापर्यंत महिला उद्योजकता म्हणून आहे ह्या. कारण बऱ्याचशा महिलांना स्वतःचा बिझनेस करायचा असतो पण भांडवल नाही आहे आणि भांडवल नसल्यामुळे त्या काही करू शकत नाही. त्यावेळी आपण त्यांना 3 दिवसीय प्रशिक्षण देतो. गव्हर्नमेंटचा ट्रेनर इथे येतो, तो त्यांच्यामार्फत त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण देतो. आणि जोही खर्च लागतो तो आम्ही स्वतः स्वखर्चाने आमचे सोनवणे सर करतात त्यांच्यासाठी. अशा आपण जवळपास आता 12 बॅचेस आपल्या कंप्लीट झाल्या आहेत आणि आपला अजून जवळपास 48 बॅचेस आपल्याला घ्यायच्या आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 70 बचत गट आपण तयार केलेले आहेत
आणि ह्या गटाला लोन कसं प्राप्त करून द्यायचं, 50,000, 1,00,000, 1.5 लाख, 2 लाखापर्यंत आपण स्वतः सर त्यात लक्ष घालून लोकांना हे लोन कसं करायचं, प्राप्त कसं करायचं, त्याला रेट ऑफ इंटरेस्ट किती येणार हे सगळं सर स्वतः सांगतात. आणि त्यांना राजगिरी लाडू म्हणा किंवा पापड म्हणा किंवा फिनाईल, पातरवाळी असे वेगवेगळे उद्योग महिलांना आम्ही चालू करून दिलेले आहे. त्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांचा व्यवसाय कसा पुढं सेल करायचा ह्याचंसुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे आत्तापर्यंत. तर निलेश सोनवणे सरांबद्दल सांगण्यासारखं भरपूर काही आहे, कारण जवळपास 3 वर्षापासून आम्ही सोबत काम करतो आहे. आणि मला असं वाटायचं मी बाहेर पडून नाही करू शकणार, पण सर नेहमी मला म्हणायचे, नाही ताई तुम्ही करू शकतात, करा. आणि प्रत्येक वेळेस ते मला पुढं सरकवता की नाही करा, तुम्ही करू शकता. ह्या अशा एवढ्या सगळ्यात जो ग्रुप बनलेला आहे महिलांचा आणि जो मी बनवलेला आहे, पण हे सगळं सरांमुळेच झालेलं आहे. कारण सर एवढं सहकार्य करतात की प्रत्येक वेळेस नाही करा ताई, काय हेल्प लागेल, पैसा असो, कुठली अडचण असो, कुठली जागा असो किंवा कुठल्या महिलांच्या घरच्या प्रॉब्लेम असो, त्यांच्या अडचणी असो, प्रत्येक वेळेस सर सहकार्य करतात. त्यांनी एक जरी शब्द सांगितलं तर ते आपल्याला धावून येतात. खरं सांगायचं म्हणजे तर लाडकी बहीण योजना ही आत्ता चालू झाली 1 वर्षापासून, पण जवळपास सर 3 वर्षापासून आमच्यासारख्या महिलांसाठी काम करतात आणि स्वखर्चाने करतात. त्यांच्या कमाईचा 2% भाग हा सगळ्या बहिणींसाठी खर्च करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी खूप मोठं मन लागतं. हे आपले प्राध्यापक निलेश सोनवणे सरच करू शकतात. महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणं, आर्थिक सहाय्यासाठी मदत देणं, कायदेशीर मदत देणं आणि त्यांना हिंसाचारापासून संरक्षण मिळवून देणं, महिला आर्थिक विकास महामंडळासारख्या सरकारी संस्था, बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं यासह महिलांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी निलेश सोनवणे यांची जनसेवा फाउंडेशन कार्यरत आहे.